रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय। आता तुम्ही म्हणता विशाल रुपये चालला तरी कुठे? जॉब करणाऱ्या लोकांसाठी सुट्टीचा दिवस म्हणजे एक पर्वणीच। आज होता सुट्टीचा दिवस, मग विशाल रुपये तर काही शांत बसत नाही। मग काय तर विशाल रुपये घेतली गाडी आणि निघाला मामाच्या गावाला। चाललो होतो मामाच्या गावाला, पण जाता जाता उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला होता। जाता जाता माझ्या बायकोला लागलं ऊन आणि ती मला म्हणाली, अहो मला आता थंडगार उसाचा रसच प्यायचा आहे। आम्ही होतो कोरेगाव मध्ये आणि त्याच्यातूनच मला आठवलं कारेगाव, आणि कारेगाव वरून आम्हाला आठवला फेमस डायलॉग। आणि बायको मला म्हणाली, आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाऊ, म्हणजे तुम्ही काही बी करा पण मला उसाचा रस आज द्याच, आणि तो पण थंडगार। त्यानंतर आय सेड टू माय बायको की तुला पाहिजे ना तर मी देणारच। तिथल्या ऊसवाला काकाला म्हणलं, अहो 2 ग्लास बनवा मस्तपैकी थंडपैकी। आणि मग काय तर तिथल्या काकाने लगेचच घेतला ऊस आणि टाकला मशीन मध्ये, पण चायला त्या ऊस काय मशीन मध्येच जाईना। आणि मग काय तर काकाने लावली शक्कल आणि घेतला ऊस छाटून। ऊस तर झाला बारीक आणि काकाने लगेचच टाकला मशीन मध्ये। काकाने भरकन टाकला ऊस मशीन मध्ये आणि सरकन आला ऊसाचा रस। काका मला म्हणाले, अहो पोरांनो हे माझं रोजच काम आहे, ते मी चांगलंच करणार, तुम्ही टेन्शन नका घेऊ। आणि झाला बाबा एकदा उसाचा रस। लगेच काकाने आणला 2 ग्लास भरून उसाचा रस। उसाचा रस आला म्हणल्यावर मी लगेचच बसलो खुर्चीवर। भर उन्हात समोर उसाचा रस पाहून मला खूप आनंदच झाला, आणि त्यापेक्षा जास्त आनंद माझ्या बायकोला झाला। रसाने भरलेला ग्लास बायकोला द्यायला गेलो तर रसच गेला सांडून। मग बायकोने लगेचच घेतला मोठू मोठू उसाचा रस पिऊन, आणि भर उन्हाच्या तडाख्यामध्ये ग्लास केले रिकामे। उसाचा रस पिऊन झाल्यानंतर आत्माच तृप्त झाला, आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला।